अशोक खरातनं केलेल्या लैंगिक अत्याचाराचं प्रकरण बाहेर आलं आणि हे प्रकरण बाहेर आल्यानंतर अशोक खरातचे वेगवेगळ्या नेत्यांसोबत असलेले फोटो बाहेर यायला सुरुवात झाली आणि यात सर्वाधिक फोटो होते ते म्हणजे रुपाली चाकणकरांचे। आता हे फोटो बघितल्यानंतर रुपाली चाकणकरांची अशोक खराशी किती जवळीक होती हे सिद्ध होत होतं आणि त्यामुळे रुपाली चाकणकरांना आधी महिला आयोगाचा नंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा दोन्हीचाही राजीनामा द्यावा लागला। पण रुपाली चाकणकर या पहिल्या दिवसापासून हे सांगत होत्या की मी फक्त शिवनिका संस्थांवर होते आणि माझ्या परिवारानं त्याला गुरु मानलं होतं आणि या व्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय सुरू होतं किंवा तो काय कांड करत होता या गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या आणि हा त्यांचा स्टान्स कालपर्यंत कायम होता। पण काल अतिशय मोठी गोष्ट बाहेर आली आणि यातून रुपाली चाकणकर या खोटं बोलत होत्या हे सिद्ध झालं। काय होती ती गोष्ट तर रुपाली चाकणकरांच्या भगिनी असलेल्या प्रतिभा चाकणकरांच्या एका खात्याला अशोक खरात हा नॉमिनी म्हणजे वारसदार होता हे समोर आलं। आता ही गोष्ट समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर असतील किंवा प्रतिभा चाकणकर असतील या दोन्ही बहिणींचे अशोक खराशी फक्त संस्थान असेल किंवा गुरु मानले इतके संबंध नव्हते, तर अशोक खरात जे काळे पैसे पांढरे करत होता त्या सिंडिकेटच्या सुद्धा या दोघी बहिणी भाग होत्या ही गोष्ट समोर आली। आता हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर या अशोक खराच्या सिंडिकेटचा भाग आहेत असं तुम्हालाही वाटतं का हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर अशोक खराचं प्रकरण बाहेर आल्यानंतर हे प्रकरण सर्वाधिक शेकलं ते म्हणजे रुपाली चाकणकरांवर। म्हणजे रुपाली चाकणकरांच्या अशोक खरासोबतचे फोटो व्हायरल झाले आणि त्यांची किती जवळीक होती या गोष्टी समोर आल्या आणि या गोष्टी समोर आल्यानंतर त्यांना दोन्ही पदांचा राजीनामा द्यावा लागला। म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा द्यावा लागला। रुपाली चाकणकरांचं राजकारण हे अंधकारमय होतंय असं दिसायला सुरुवात झाली। आता रुपाली चाकणकरांवर हे प्रकरण शेकत असतानाच रुपाली चाकणकरांनी त्यांचा एक स्टान्स हा सुरुवातीपासून कायम ठेवला आणि फक्त शिवनिका ट्रस्ट आणि आमच्या परिवारानं त्याला गुरु मानलं होतं इथपर्यंतच आमचे संबंध होते हे रुपाली चाकणकर सांगत राहिल्या। पण रुपाली चाकणकरांच्या या भूमिकेला किंवा त्यांच्या या स्टान्सला किंवा त्यांच्या या नरेटिव्हला छेद देणारी एक गोष्ट काल समोर आली। काय ती गोष्ट तर ती गोष्ट म्हणजे रुपाली चाकणकरांच्या भगिनी आणि जाऊबाई असलेल्या प्रतिभा चाकणकरांचं एक खातं एका पतसंस्थेमध्ये आणि त्या खात्याला नॉमिनी म्हणजे वारसदार म्हणून अशोक खरात असल्याचं समोर आलेलं आहे। आता हे प्रकरण नेमकं काय आहे आता थोडं नीटपणे समजून घेऊ। तर नगर जिल्ह्यातल्या दोन पतसंस्था आहेत ज्यामध्ये एक आहे समता पतसंस्था आणि दुसरी आहे जगदंब पतसंस्था। आता या दोन्ही पतसंस्थांची ज्यावेळी पोलिसांनी झाडाझडती घेतली त्यावेळी त्यांची ही गोष्ट लक्षात आली की यामध्ये 132 अशी खाती आहेत की ज्या खात्यांचा नॉमिनी म्हणजे वारसदार हा अशोक खरात आहे आणि विशेष म्हणजे या खात्यांना जो लिंक असलेला मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर सुद्धा अशोक खरातचाच आहे। आता यावरून अशोक खरात ही खाती ऑपरेट करत होता किंवा यामधून तो त्याचा काळा पैसा रोटेट करून व्हाईट करण्याचा प्रयत्न करत होता हे समोर आलेलं आहे। आता अशोक खरात नॉमिनी असलेल्या या 132 खात्यांपैकी 2 खाती ही चाकणकर आडनावांच्या व्यक्तीची आहे आणि या 2 व्यक्ती म्हणजे रुपाली चाकणकरांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आणि दुसरं खातं आहे ते रुपाली चाकणकरांच्या पुतण्याचं खातं आहे। म्हणजे या दोन्ही खात्यांना सुद्धा अशोक खरात हाच नॉमिनी म्हणजे वारसदार आहे। आता यावरून अशोक खरातनं रुपाली चाकणकरांच्या भगिनीच्या नावानं सुद्धा खातं काढलं होतं आणि त्यातून तो काळा पैसा रोटेट करून तो व्हाईट करत होता हे समोर आलं। यावरून रुपाली चाकणकर जी गोष्ट सांगत होत्या की आमचे फक्त गुरु होते किंवा आमचे फक्त शिवनिका संस्थांशी संबंध होते या गोष्टी खोट्या आहेत हे समोर आलं, कारण की अशोक खरातच्या काळा पैसा पांढरा करण्याच्या रॅकेटचं सुद्धा चाकणकर भगिनी या भाग होत्या हे यावरून सिद्ध होतं। आता अशोक खरात नॉमिनी असलेली 132 खाती ज्या पतसंस्थांमध्ये आहेत त्या दोन्ही पतसंस्था
अशोक खरातच्या निकटवर्ती यांचे आहेत असं सांगितलं जात आहे. म्हणजे नामकर नावारे नावाचे जे व्यक्ती आहेत ते जगदंब पतसंस्थेचे सर्वेसर्वा आहेत आणि ते अशोक खरातचे अतिशय निकटचे आहेत असं सांगितलं जातं. म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये अशोक खरात आणि त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले आणि ते वेगळे झालेत असं जरी सांगितलं जात असलं तरीही गेली अनेक वर्ष अशोक खरात आणि नामकर नावारे यांचे अतिशय जवळचे संबंध होते. हे मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमधून सुद्धा सांगितलंय. आता हेच नामकर नावारे शिवनिका संस्थान जे की अशोक खरातचं संस्थान आहे या संस्थानवर डायरेक्टर म्हणून होते किंवा त्या संस्थांच्या बॉडीवर होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशोक खरात या जगदंब पतसंस्थेचा चेअरमन होता. या गोष्टीवरून अशोक खरात आणि नामकर नावारेंचे संबंध किती जवळचे होते हे सिद्ध होतं. आणि अशोक खरातनं या संबंधांचा फायदा घेऊन ही वेगवेगळ्या लोकांच्या नावावर असलेली खाती काढली आणि त्यावरून काळा पैसा रोटेट करून तो व्हाईट केला हे आपल्याला दिसतं. आता यातली दुसरी पतसंस्था आहे ती म्हणजे समता पतसंस्था. या समता पतसंस्थेचे जे सर्वेसर्वा आहेत ते म्हणजे संदीप कोयटे आहेत. आता संदीप कोयटे सुद्धा अशोक खरातचे निकटवर्ती आहेत किंवा त्याचे भक्त आहेत असं सांगितलं जात आहे. आता या संदीप कोयटेंचं एक स्टेटमेंट समोर आलं. आमच्या बँकेत असलेली ही सर्व खाती ही कायदेशीर होती आणि सहसा कोणीही नॉमिनी कोण हे चेक करत नाही किंवा मोबाईल नंबर अटॅच आहे का एवढंच बघतो. कुणाचा नंबर अटॅच आहे किंवा एकच नंबर सगळीकडे अटॅच आहे का हे सहसा बँकांमध्ये बघितलं जात नाही. विशेष म्हणजे आम्ही या लोकांची केवायसी करून घेतलेली आहे किंवा खाते उघडताना जे डॉक्युमेंट द्यायचे असतात ते सगळे डॉक्युमेंट्स आमच्याकडे क्लिअर आहेत किंवा या लोकांनी विड्रॉल करण्यासाठी त्या विड्रॉलवर किंवा इतर गोष्टींवर त्यांच्या सह्या आहेत. त्यामुळं आमच्या बँकेनं ज्या गोष्टी केल्या किंवा जी खाती उघडली ती अतिशय कायदेशीर पद्धतीने उघडलीत असं संदीप कोयटे म्हणतात. आता कोयटेंच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे कारण की रुपाली चाकणकर किंवा प्रतिभा चाकणकरांचं याबद्दल स्टेटमेंट जरी आलं नसलं तरीही मीडियातल्या काही लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि असं सांगितलं जातंय की त्यांना चाकणकर कुटुंबाकडून सांगितलं गेलंय की आमच्या नकळत ही खाती काढली गेलीत. म्हणजे अधिकृत स्टेटमेंट अजूनपर्यंत आलेलं नाहीये हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. पण रुपाली चाकणकरांच्या कुटुंबानं जर हा दावा केला असला किंवा भविष्यात त्यांनी तो दावा केला तरीही तो दावा अतिशय खोटा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण की ज्यावेळी एखादं बँकेचं खातं काढलं जातं त्या खात्याला तुमचं आधार कार्ड लागतं, तुमचं पॅन कार्ड लागतं किंवा केवायसी करताना तुमचा थंब वगैरे या सगळ्या गोष्टी लागतात. त्यामुळं प्रतिभा चाकणकर या स्वतः बँकेत गेल्याशिवाय त्यांच्या नावानं खातं निघणं हे आता जवळपास अशक्य आहे. त्यामुळे प्रतिभा चाकणकरांनी हे खातं काढून अशोक खरातला नॉमिनी का केलं किंवा त्याचा मोबाईल नंबर का दिलाय शिवाय अशोक खरातला हे खातं वापरण्याची मुभा का दिली या सगळ्या गोष्टींचा खुलासा प्रतिभा चाकणकर असतील किंवा रुपाली चाकणकर असतील यांना द्यावा लागणार आहे. पण आता या सगळ्या गोष्टींचा खुलासा करणं रुपाली चाकणकर असतील किंवा प्रतिभा चाकणकर असतील यांच्यासाठी अतिशय अवघड होऊन बसलंय. कारण की एवढ्या मोठ्या कायदेशीर गोष्टी असताना रुपाली चाकणकरांना किंवा प्रतिभा चाकणकरांना खोटं बोलता येणार नाहीये. आता या सगळ्या गोष्टींबद्दल सुषमा अंधारे आधीपासून आरोप करत होत्या आणि रुपाली चाकणकरांच्या चौकशीची मागणी करत होत्या. पण आता एवढ्या मोठ्या गोष्टी समोर आल्यानंतर किंवा पोलिसांना तपासामध्ये एवढ्या मोठ्या गोष्टी सापडल्यानंतर ही खाती सापडल्यानंतर आता तरी रुपाली चाकणकर किंवा त्यांच्या कुटुंबियांची चौकशी होणार आहे का हा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्यामुळे आता सरकार आणि पोलीस रुपाली चाकणकरांची चौकशी करून त्यांना सहआरोपी करणार की त्यांना यानंतर सुद्धा वाचवलं जाणार ही गोष्ट बघणं अतिशय औत्सुक्याचं असणार आहे. आता हे सगळं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आणि रुपाली चाकणकरांचा पाय अधिक खोलात गेलाय का किंवा अशोक खरातच्या काळा पैसा पांढरा करण्याच्या सिंडिकेटमध्ये रुपाली चाकणकर आणि त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर या दोघी होत्या असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.